नमस्कार, मी वैदेही मावलस सफायर मीडियातर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण आलो आहोत वाकोल्या इथे वॉर्ड नंबर 89 मध्ये शिवसेना शिंदे गटचे शाखा प्रमुख श्री सुहास विचारे आज आपल्या बरोबर आहेत। चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया। सर नमस्कार, तुमच्या प्रभागात ठोस समस्या काय आहेत आणि त्याचं निराकरण तुम्ही कसं कराल? समस्या म्हटलं तर बऱ्याच समस्या आहेत, पण त्यातल्या महत्त्वाचे तुम्हाला सांगायला गेलं तर मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये 1992ला हा विभाग गलिच्छ वस्ती म्हणून घोषित केला आणि तिथे स्लम डिक्लेरेशन झाला। स्लम डिक्लेरेशन झाल्यापासून आज 2025 आलं, पण इकडचं जे पुनर्वसन जे SRA प्रकल्प झाले पाहिजे होते ते झाले नाही। त्याला कारणं अनेक आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाची कारणंसुद्धा अशी आहेत की या भागातले जे प्रस्तावित नेते आहेत त्यांच्या काही गोष्टीमुळे हा अजूनपर्यंत विकास रखडलेला आहे। मला वाटतं ह्या भागामध्ये ज्या वेळी 300 रुपयाला घरं मिळत होती तिथे 300 रुपयाला घरं इकडच्या रहिवाशांनी येऊन घेतली आणि 300 रुपयाचे रूम घेतल्यानंतर सुद्धा आजपर्यंत त्याने कोणी स्वप्न बघितलं ते हे कधीतरी SRA प्रकल्पामध्ये बिल्डिंगमध्ये जातील, त्यांच्या एक फॅमिलीला चांगलं योग्य घरं मिळतील, पण तो हे स्वप्नच राहिली। त्यांना आजच्या घडीला सर्व स्वर्गवासी झाले। आजची तिसरी पिढी आहे जी या विभागामध्ये राहते, ती सुद्धा ह्याच आशेवरती कधी ना कधीतरी ह्या विभागाचा डेव्हलपमेंट होईल आणि आम्ही त्या घरामध्ये जाऊ। त्यानंतर ह्या विभागामध्ये हा SRA सोडला तर इथे एअरपोर्ट प्राधिकरणाचा भाग पडतो। इथे एअरपोर्टवरती सुद्धा अनेक झोपड्या आहेत, त्यासुद्धा ह्याच अपेक्षित आहेत की ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये आम्हाला कुठे घरं मिळतील, परंतु अजूनपर्यंत ह्यावरती कोणीही त्यांना साथ दिली नाही। मला वाटतं ह्या इकडे विभागामध्ये स्वच्छ व मुबलक पाणी ही सुद्धा एक मोठी समस्या आहे जी आजपर्यंत लोकांना सतावते आहे। लोकांना ह्या गोष्टीचा भयंकर त्रास आहे आणि ह्या कामासाठी मी स्वतः सुहास विचारे यांनी सुद्धा अतोनात प्रयत्न केले, पण म्हणतात ना राजकारणासाठी मोठं होण्यासाठी या कामाला सुद्धा विरोध केला गेला आणि ह्या प्रस्तापींच्या विरोधात चीड बोलतात ना, चीड एवढ्या वर्षाची चीड म्हणून आज आमचे राजू नाईक माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज उभे आहेत। मला वाटतं मी एवढं बोलेन की हा नगरसेवक म्हणून नाही तर लोकांच्या कामासाठी आम्हाला हा नगरसेवक निवडायचा आहे आणि लोक आम्हाला नक्कीच साथ देणार, कारण लोकांना सुद्धा ती स्वप्न बघत आज कधी पूर्ण होतील हे म्हणजे दुर्लभ झालेलं आहे की आम्ही कधी बिल्डिंगमध्ये जाणार की नाही जाणार। या एअरपोर्टच्या अथॉरिटीच्या जागेवर राहणारे लोक वाट बघतात की आम्हाला कधी चांगली घरं मिळणार की नाही। काय इथे तुम्ही बघितलं तर 26 जुलै सारखी महाप्रलय आला होता, आठवते तुम्हाला मीडियामध्ये। मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल या भागाने 26 जुलै सारखी मोठी आपत्ती झेलली। जवळजवळ 6 फुटाचं पाणी ह्या प्रत्येक घराघरामध्ये घुसलं होतं, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते, तरी सुद्धा कोणत्याही प्रस्तावित नेत्याला ह्याची काही पडलेली नाही। ते काल परवा याच विभागाच्या लोकांच्या मतांवरती आमदार झाले, खासदार झाले, हे स्वतः मोठे झाले, पण इकडचे नागरिक त्याच भागात राहतात आहे, अजून त्याच परिस्थिती सोचतात आहे। या सर्व गोष्टीला कंटाळून आज आमच्यासारख्या युवकांनी पुढे येऊन राजकारणामध्ये आमच्या विभागाची समस्या सोडवणारा नगरसेवक निवडावा यासाठी माननीय राजू नाईक यांची निवड केलेली आहे आणि आमच्या पाठी माननीय एकनाथ शिंदे यांचे सुद्धा आशीर्वाद आहे। त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की ह्या विभागामध्ये ज्या समस्या तुमच्या अडलेल्या आहेत, SRA असो, एअरपोर्ट अथॉरिटीचा विषय असो, या पाण्याचा मी सोडून देणार, म्हणून आम्ही आमचा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे असं आम्ही समजतो आणि आमच्या निर्णयाला ही आमच्या प्रभाग 89 ची जनता आम्हाला या इलेक्शनमध्ये सहकार्य करेल आणि आमचा उमेदवार राजू नाईक निवडून आणेल। सर, एका सक्षम प्रभागासाठी तिथल्या नागरिकांचा सक्षमता फार महत्वाची आहे, तर युवकांसाठी रोजगार आणि महिलांसाठी सुरक्षितता तुमच्या उपक्रमातून कशी राबवून घ्याल? खरंच हा चांगला मुद्दा आहे। तुम्ही पाहिलं असेल तर आज ह्या वार्डाची परिस्थिती नाही तर मुंबई अनेक भागामध्ये महिलांची सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवलाच पाहिजे।
मला वाटतं त्यासाठी आमचं एक कक्ष निर्माण झालेलं आहे महिलांसाठी. म्हणजे जर कोणत्याही महिलेला जर काही प्रकारचा त्रास असेल त्यासाठी वार्ड क्रमांक 89 जशी शाखा असते तिथे आमची, त्या शाखेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलं जाणार आहे. मला तर वाटतं की ह्या सर्व गोष्टीसाठी महिला सक्षमीकरणावरती किंवा सुरक्षिततेसाठी जोरदार प्रयत्न आमचे चालू आहेत. आमचे कक्ष निर्माण झाले आहेत. महिलांच्या रोजगारीसाठी म्हणाल तर तुम्हाला माहित आहे की आज लाडकी बहीण योजना अनेकांनी टिप्पणी केली, त्या टिप्पणीला आम्ही उत्तर देत नाही. कारण आतापर्यंत तुम्ही ज्या जनतेच्या जीवावरती मोठे झालात त्याची संपत्ती सर्व तुम्ही तुमच्या तिजोरीत लपवली. पण आज पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेब सारखा एक व्यक्ती असा पुढे उभा राहिला जो मुख्यमंत्री असा जो तळागाळातला कार्यकर्त्याप्रमाणे कार्य करणारा आणि जनतेची सेवा करणारा आम्हाला उपमुख्यमंत्री सापडले. त्यांनी पहिली मुख्यमंत्री जबाबदारी चांगल्या प्रामाणिकपणे सांभाळली आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहिणीसारखी योजना राबवली. या लाडकी बहिणीच्या योजनेमधून प्रत्येक महिलेला आतापर्यंत 25,000 रुपये मिळाले. मला वाटतं अनेक किती लाखो महिलांपर्यंत हे 25,000, कोणाला काय वाटतं ही 25,000 म्हणजे शुल्लक रक्कम आहे. अहो शुल्लक कशी, तिच्या संसार जेव्हा चालवते ना त्या 25,000ची किती मौल्यवान गोष्ट आहे ना, हे प्रत्येक महिलेला जाऊन विचारा की ते 25,000 त्यांच्या मेहनतीचे त्यांना जे मिळाले त्यामध्ये शिंदे साहेबांनी त्या महिलेला त्याच्या संसारामध्ये किती मोठं सहकार्य केलं त्या महिलेला विचारा. आतापर्यंत या टिप्पणी करणारे असेल त्यांना आम्ही घास घालत नाही किंवा आम्ही त्यांना विचारत नाही. पण यानंतर सुद्धा लाडकी बहीण योजना जशी लोकांना फोफावली आणि लोकांना ती खरी मान्य झाली, खरंच या महाराष्ट्रातल्या तरी लाडक्या बहिणीला ही योजना आवडली कारण तिला ती गरजेच्या टायमाला ती मिळाली. याच गोष्टीचा विचार करून एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला म्हणजे सरकारच्या योजना येतात, अनेक योजना येतात. मला सुद्धा स्वतःला किती योजना आहेत ना ते पक्क ठाऊक नाही, पण योजना येतात. पण योजनेचा लाभ त्या नागरिकांपर्यंत पोहोचतो का, त्या सर्व गोष्टी पोहोचतात का, हे सर्व कोण पाहणार. म्हणून धर्मवीर आनंद दिघे सारखी सहायता कक्ष प्रत्येक शाखेमध्ये खुलला गेलेला आहे. हे तुम्हाला या मी प्रिंट मीडिया माध्यमात सांगतो. या योजनेच्या माध्यमातून ज्या काही सरकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्या योजनेचा लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे. म्हणून धर्मवीर आनंद दिघे सारखी मोठी कक्ष प्रत्येक शाखेत ओपन झालेला आहे. आम्ही इलेक्शन आता आली पण इलेक्शन अगोदर आम्ही 2,500 प्रत्येक वार्डात 3,000 फॉर्म भरले आहेत महिलांचे. त्या महिलांच्या फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन भरून त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचल्या याच्यासाठी आमच्या शाखेतून रात्रंदिवस कार्य केलं जातं. मला एवढा सामान्य जनतेचा ती काळजी घेणारा कोण नेता आहे का. मला वाटतं जे बोलतात ना मोठ्या मोठ्या स्टेजवर मराठी इतर परप्रांतीय हे फक्त आहे ना लोकांमध्ये फूट पाडण्याचं राजकारण चाललंय. पण खऱ्या अर्थाने जर लोकांची कामं करणारा जर एकच नेता आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. तर सर आता शेवटचा असा प्रश्न की येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमचं जनतेला काय आवाहन असेल. येणाऱ्या निवडणुकीसाठी मी जनतेला एवढंच नम्रपणाने सर्व हात जोडून तुम्हाला विनंती करतो की ह्या विभागाचा खरंच विकास करायचा असेल ना ते एकदा संधी द्या आम्हाला. का आम्ही ही लढाई आहे आमच्या एकट्यासाठी नाही तर जनतेसाठी लढतोय, इकडच्या समस्या सोडवण्यासाठी लढतोय. जो मी सांगितल्याप्रमाणे जे विषय आहेत SRA इकडचं रिडेव्हलपमेंट, विमानतळ प्राधिकरण, झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन आणि इकडे स्वच्छ आणि मुबलक पाणी, ह्या बेसिक 4 समस्या त्याप्रमाणे ह्या ठिकाणी एक सुसज्ज असं हॉस्पिटल ते निवडलं पाहिजे. आणि महिलांसाठी सुरक्षा हा मोठा विषय आहे का महाराष्ट्रामध्ये त्याची प्रकारे तुम्ही बातम्या ऐकत असाल तर हा मोठा विषय तो त्याच्यावरती आमचं कार्य आहे. म्हणून आम्हाला निवडून द्या. आम्ही शब्द देतो की या महानगरपालिकेमध्ये मानेशी राजू नाईक हे ह्या निवडणूक जिंकून आले तर ज्या पद्धतीने मी बोललो आहे त्या पद्धतीने सर्व कामे होणार. कारण इलेक्शनच्या अगोदरच आम्ही आमच्या मान्यवरांना त्या सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत आणि आम्हालाही त्यांनी त्याच्या पाठी आम्हाला पाठी उभं राहण्याची पूर्ण ताकद दिलेली आहे. या इलेक्शन नंतर जो SRAचा विषय आहे इथे मोठा एक कॅम्पेन लागून या ठिकाणी सर्व CEOला आणि इकडच्या ज्या काय विकासक आहेत त्या लोकांना बोलून हा SRAचा प्रकल्प मार्गी लावण्याचा
आम्हाला पक्षाकडून समर्थन दिलेलं आहे आणि शब्द दिलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आम्हाला ह्या सर्व कामासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला निवडून द्या. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.